प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती 23 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. मान्सून कुंड आता बिकानेर, गुना, मंडला, राजनांदगाव, गोपालपूर आणि नंतर आग्नेय दिशेला पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत जात आहे. वातावरणाच्या वरच्या थरातील चक्रीय परिवलन पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर स्थित आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 21 सप्टेंबर विदर्भातील जिल्हे अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बुलढाणा, अकोला, वाशिम मध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 2 22 सप्टेंबर विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर मध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3 23 सप्टेंबर विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि अकोला, वर्धा मध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. येणाऱ्या दिवस 1 21 सप्टेंबर विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा मध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 2 22 सप्टेंबर विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा मध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 3 23 सप्टेंबर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज, मेघगर्जनाची शक्यता. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आणि वर्धा, नागपूर मध्ये वीज, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये बहुतेक शहरांमध्ये आंशिक ते ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. तसेच कमाल तापमानात पुढील 2 दिवस कुठलाही मोठा बदल होणार नाही. त्यानंतर 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.